बरीच जुनी लोक आपल्याला सांगत असतात, की अंघोळ झाल्यानंतर कपाळ मोकळं ठेवू नये. लगेच कुंकू, टिकली काय जे असेल ते लावावं. तर त्याचं कारण काय आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असतात. त्याला शास्त्राधार काय होतात ते आपण जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगते गंध ही केवळ धर्माची नाही, तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. वाचा गंध लावण्याचे फायदे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या प्रज्ञा नंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, तू कपाळावर ही विभूती का लावतोस? त्यावर 16 वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून. 16 वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासूनच आपल्यावरही हा संस्कार आपल्या आईने घातलेला असतो. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ. देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, अगदी त्याचप्रमाणे देहातील रोमरोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत. या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यापैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो CCTV कॅमेराच असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळाल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे. पूर्वीपासूनच स्त्री पुरुष कपाळावर गंध लावीत असत, त्याची जागा आता टिकल्यांनी घेतलेली आहे. परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील 2 भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत राहावे यासाठी देखील गंध लावावे जाते. तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातूनच घडते. कोणाही सुवासिनीने हळद कुंकाची लावलेली 2 बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव आपल्याला उठून दिसतात. पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करंगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजय तिलक म्हटले जात असे. त्याला देखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जातात. एवढेच काय, तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे. रामकृष्ण हरी.